नमस्कार, मी सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज या न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी आज आहे नवी मुंबईतील नावडा कॉलनी फेज 2 येथे आणि आपल्यासोबत आहे युवा समाजसेवक आणि शिंदे समर्थक शिवसेनेचे शिंदे गटाचे विभाग प्रमुख राकेश गोंदी सर आहेत। राकेशजी, मी तुम्हाला खूप दिवस झालं बघतोय। कधी आपण पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त असून द्या, उपायुक्त असून द्या, यांना जाऊन भेटतात विविध प्रश्नांवरती। एक सामाजिक जीवनामध्ये आपण काम करत होता सामाजिक समाजसेवक म्हणून, आणि आज मी आपल्याला बघतो की आपण शिंदे गटामध्ये विभाग प्रमुख आहात। सर्वप्रथम आपण राजकीय पाऊल उचलला आणि पक्षात आलात, त्याबद्दल थोडी माहिती सांगू शकता का? नमस्कार, माझं नाव राकेश गोंदिली, मी नावडे विभागाचा विभाग प्रमुख आहे शिवसेना शिंदे गटामधून। तर मी जसं साहेब म्हणाले का सामाजिक समाजसेवक म्हणून काम करत असताना खूप काय कामं केलेले आहे। तर त्या कामामध्ये अडचणी खूप आलेल्या आहेत। त्या अडचणींना विचार करून मी एक पाऊल उचललं। त्या पावलामध्ये जर मी आपले जिल्हा प्रमुख शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदेव शेवाळे साहेब यांच्याशी चर्चा करत असताना ते चर्चा विषय साहेबांकडे प्रत्येक गोष्टी विषय मांडले। साहेबांकडून मला खूप काही आधार मिळाले। साहेबांकडून आश्वासन मिळालं का तुला जे काही विषय असतील ते पूर्णपणे कर, तुला आमच्याकडून पूर्णपणे पाठिंबा असेल। खरोखर हा विचार मला ऐकून खूप बरं वाटले। त्या विचारांनी आणि आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचारांनी आणि आपले जिल्हा प्रमुख रामदेव शेवाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा जो पाऊल उचलला आहे त्या पावलाला खरोखर या पावलाला चांगलं मार्गदर्शन मिळाले। कारण की हा मार्गदर्शन म्हणजे इथल्या स्थानिक लोकांची जी समस्या होत्या, आपले गावदेव झोपडपट्टी असो किंवा नावड्या वसामध्ये पाण्याची टाकी विचार असून दे, खरोखर हा विषय मांडत असताना वारंवार आपण आयुक्त साहेबांशी, सिरको संचालक साहेबांशी चर्चा करत असताना खूप काही गोष्टी माझ्याकडून चांगल्या पद्धतीने सहकार्य साहेबांकडून रामदेव शेवाळे साहेबांकडून सहकार्याच्या आधाराने मला ह्या कामासाठी कामाचे मार्गदर्शन पाठपुरावा करून त्या कामाला नक्की मला पाठपुरावा मार्ग मिळाले असं। राकेशजी, आता आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होता आणि राजकीय याच्यामध्ये आला आपण शिंदे, तर सर्वप्रथम नावडे गाव असून त्या नावडा कॉलनी असो, इथे जनतेचा रिस्पॉन्स कसा आहे आपल्यासाठी? ते बघा, आज जनतेचा रिस्पॉन्स म्हणजे खूप चांगला आहे। कारण की जनतेला खरोखर ही समस्या खूप गंभीर होते जनतेसाठी, आणि त्या गंभीर विषय करून हा विषय त्यांच्यासाठी मांडत असताना त्यांचा विषय हा माझ्याकडून जर चांगल्या पद्धती होत असेल तर जनतेचा खरोखर मला पाठिंबा असणार, नक्की मला खात्री आहे। राकेशजी, आता आजपर्यंत आपण मी बघत आलो खूप विषयानं हात घातलेला आहे, सामाजिक कामं असून द्या, तर थोडं आपण ज्या विषयानं कामाला हात घातलेला आहे आणि ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करता ते थोडं कामं सांगू शकता का नावडे विभागात? आतापर्यंत मी कामावर मार्गी लावलेली म्हणजे ते आपल्या नावड्या वसामध्ये टाकी महत्त्वपूर्ण म्हणजे टाकीचा विषय आहे, आणि नावडे गाव पाणी टाकीचा विषय, आणि नावडे गाव जो झोपडपट्टी हे वारंवार 3 ते 4 वर्ष आले वारंवार तक्रार करत असताना यांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळाली नाही आहे, त्यांच्याकडून दखल घेतली नाही आहे। आणि त्यावरती मी चर्चा करून साहेबांनी भेट घेऊन त्यावर चर्चा करून त्याला मार्गी लावून दिलेलं आहे। नावड्या झोपडपट्टी शौचालय त्यांचे हे शौचालयाचं काम चालू झालेलं आहे। आणि आपला अजून एक विषय असा आहे की नावडा वसाहतमध्ये सार्वजनिक शौचालयाचा विषय होता, तेही विषय आपण मार्गी लावून दिलेले आहे। आपल्यासोबत आहेत राकेश गोंदी, जे समाजसेवक होते आणि ते आता राजकीय वाटचाल करत आहेत पुढे, आणि अनेक असे ते सांगत आहेत की नावडे कॉलनी असून दे, नावडे गावावरती काही समस्या आहेत, ते वारंवार आयुक्त असून दे, संचालक असून दे, त्यांना भेटत आहेत आणि ते विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्वप्रथम सर, आपले राजकीय प्रवासाला आम्ही शुभेच्छा देतो। कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज।